अखेर एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलेली आहे। एकनाथ खडसे यांनी त्यांचा राजीनामा आज मुख्यमंत्र्यांकडे दिला। हा राजीनामा आता मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे जी मागणी विरोधकांकडून होत होती की सखोल चौकशी झाली पाहिजे, निवृत्त न्यायाधीशांमार्फत या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। ट्विटरवरूनच देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया निलेश खरे यांच्याकडे। आपण बघतोय निलेशजी की एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिलेला आहे, तो त्यांचा राजीनामा घेऊन राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। विरोधकांचं अजूनही समाधान होताना दिसत नाहीये। एकनाथ खडसे यांच्यानंतर इतर मंत्र्यांवर जे आरोप लागलेले आहेत त्या मंत्र्यांवर देखील कारवाई करा अशी मागणी आता विरोधक करायला लागलेत। साहजिक आहे, एकनाथ खडसे यांची विकेट ज्या स्वरूपामध्ये गेली, मंत्रिपद ज्या स्वरूपामध्ये गेलं, त्यानंतर सर्वात जास्त मनोबल जर कोणाचं वाढलं तर ते विरोधकांचं वाढलं। 1.5 वर्षाचा कार्यकाळ आणि पहिल्या 1.5 वर्षाच्याच कार्यकाळामध्ये भाजपला आपल्या एका मंत्र्याचा राजीनामा मागून घ्यावा लागला। ही नामुष्की निश्चितपणे भाजपच्या नेतृत्वावर आलेली आहे। पण दुसरीकडे एकनाथ खडसे यांचा कारभार लक्षात घेता ज्या स्वरूपाचा डागाळलेला कारभार हा महसूल विभागातून होत होता, त्यामुळे भाजपची प्रतिमा दुसरीकडे डागाळत होती आणि अशा स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांना जर स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री आणि स्वच्छ प्रतिमेचा सरकार म्हणून स्वतःला प्रस्थापित करायचं होतं तर खडसेंना बाजूला सारण्याशिवाय पर्याय नव्हता। अखेरीस खडसेंचा राजीनामा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पण आता मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी जी आहे ती निवृत्त न्यायाधीशामार्फत एकनाथ खडसेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीची ही घोषणा केली आहे, जेणेकरून येत्या काळामध्ये विरोधक पुन्हा याच प्रश्नावर आक्रमक होऊ नये याची काळजी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। पण येतं अधिवेशन हे आता खडसे नाही तर इतर मंत्री ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत, बावनकुळे असतील, विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, या नेत्यांवर विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतील। कारण विरोधकांना आता भाजपच्या मंत्र्याची विकेट घेता येते, त्याचा राजीनामा घेता येतो याचा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच विरोधकांचं बळ जे आहे ते वाढताना पाहायला मिळेल। मात्र निलेश सर, या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची प्रतिमा पुन्हा उजळण्यास मदत होईल की नाही याबाबत बरेच मतप्रवाह आपल्याला बघायला मिळतात। काही जण म्हणतात की हो, काही जण म्हणतात नाही, काहींचं मत आहे की कदाचित होऊ शकेल, कदाचित नाही। पण तुमची माहिती नेमकी काय आहे? एकूण जर ही सगळी राजकीय परिस्थिती बघितली, एकनाथ खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ दिग्गज नेता, महसूल मंत्री, त्याचं पद त्याने राजीनामा देणं, मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेणं, या सगळ्या गोष्टींचा भाजपला दूरच्या काळामध्ये काही फायदा होईल का तोटा होईल? येत्या काळात जर एकनाथ खडसेंव्यतिरिक्त इतर मंत्र्यांची अशा स्वरूपाची प्रकरणं समोर आली नाही आणि कारभार स्वच्छ पद्धतीने चालला तर एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेण्याचा भाजपला फायदा झाला, प्रतिमा त्यामुळे उंचावली, अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते निर्माण होईल। पण जर एकनाथ खडसेंनंतर इतर मंत्र्यांची ही प्रकरणं समोर आली, जसं विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे या नेत्यांची जर प्रकरणं समोर आली तर निश्चितच त्या प्रकरणांना तोड देताना भाजपच्या नेतृत्वाला ज्या तातडीनं खडसेंसंदर्भातला निर्णय घेतला तसा निर्णय घेता येणार नाही। कारण या अगोदरच एक विकेट गेलेली आहे, आणखी मंत्रिपदं जाणं, आणखी नेते हे आरोपांमध्ये जाणं हे भाजपला परवडणार नसेल आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे आरोप होऊन मंत्री अडकणार नाही याची काळजी जर भाजपनं घेतली तर भाजपची प्रतिमा ही उजळ झालेली पाहायला मिळेल। अन्यथा भाजप काँग्रेसच्याच वाट्यावर निघालं असं म्हणायला काही हरकत नाही। आणखी महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे राजीनाम्यानंतर बैठका ज्या आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहे। मग ती भाजपची इंटरनल बैठक असेल, भाजपच्या नेत्यांची बैठक असेल किंवा शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांची नेत्यांची बैठक असेल, या बैठकांचं नेमकं प्रयोजन काय आहे? या बैठकांमध्ये नेमकं काय होऊ शकतं? मुख्यतः भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जो संभ्रम निर्माण झालेला असेल, येत्या काळामध्ये कोणत्याही मंत्र्याने अशा स्वरूपामध्ये आरोपांमध्ये भ्रष्टाचारामध्ये अडकू नये याचं मार्गदर्शन असेल,
या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी मुख्यमंत्री भाजपच्या सर्व मंत्र्यांची एक बैठक करतील अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती समोर येते। इतकंच नाही, येत्या 10 जूनला भाजप आणि सेनेच्या सर्व नेत्यांची बैठक आहे। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होऊ शकते। जर हा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर एकूण 12 वेगवेगळी खाती जी आहेत ती खडसेंच्या अखत्यारीत होती। ही खाती जी आहेत ती कोणाच्या अखत्यारीत जातील, कोणत्या मंत्र्याकडे जातील याचा निर्णय होईल। इतकंच नाही, महसूल आणि अबकारी विभागासारखे महत्त्वाचे खाते हे एकनाथ खडसेंकडे होते, हे सुधीर मुनगंटीवारांकडे दिली जातील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून येते। सोमवारी यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल आणि भाजपच्या नेतृत्वासमोर मुख्यमंत्री हे स्पष्ट करतील की येत्या काळामध्ये महसूलसारखा अत्यंत महत्त्वाचा विभाग जो आहे तो सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाऊ शकेल। एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या घडामोडींमुळे भाजपमधलं तसंच मंत्रिमंडळामधलं देवेंद्र फडणवीस यांचं स्थान अधिक बळकट होताना दिसतंय का? निश्चितच देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी गटातले जे नेते होते, मुख्यतः पंकजा मुंडे या सातत्यानं मुख्यमंत्रीपदाच्या आपण दावेदार आहोत असं सांगत होत्या। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री का, मी ज्येष्ठ मंत्री आहे म्हणून खडसे यांनी मुख्यमंत्री पदावरची दावेदारी केली होती आणि मुख्यमंत्र्यांना न सांगता अनेक निर्णय हे महसूल विभागात घेतले जात होते। त्यामुळे हे दोन मंत्री जे आहेत, खडसे हे मंत्रिमंडळातून आता दूर झालेले आहेत, पण याच्यामुळे इतर मंत्री जे देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यातले नव्हते, ज्यांचा निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सल्ला घेतला जात नव्हता, अशा नेत्यांना चपराक बसेल, वेसण लागेल आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेखाली वावरण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची खुर्ची आणि त्याचबरोबर नेतृत्व हे दोघंही या निमित्ताने बळकट झालं असं म्हणायला काही हरकत नाही। धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघत होतो की एकनाथ खडसे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यानंतर राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडायला लागलेल्या आहेत। बदल राजकारणामधले महाराष्ट्रात खास करून जे होत आहेत ते सातत्याने बदलत चाललेले आहेत आणि याचे दूरगामी परिणाम भाजपवर तसंच मंत्रिमंडळावर होणार हे निश्चित आहे।